धन्यवाद धन्यवाद. मला आज या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल सर्वप्रथम आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आणि महायुतीचे सर्व नेते आणि घटक पक्षाच्या नेत्याला मी मनापासून धन्यवाद देतो की त्या सर्वांनी चौथ्यांदा लोकसभा लढण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझी उमेदवारी त्या ठिकाणी मला दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चित चांगली मेहनत घेऊन आणि पुन्हा मागच्यापेक्षाही जास्त मताधिक्यानं विजयी होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. अगदी प्रतापराव जाधवजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याच पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नाही, त्यांनी जरी उमेदवारी अर्ज केलेला असेल तर त्यांच्याशी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं बोलणं झालेलं आहे आणि ते उद्या मी महायुतीचा मेळावा बुलढाणा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याचं आयोजन सुद्धा ते स्वतः आता करतायत. म्हणजे आम्ही सगळे सोबत आहोत आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातले 6ही आमदार हे महायुतीचे आहेत. अगदी अगदी प्रतापराव जाधवजी, धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं बुलढाण्याचे उमेदवार प्रतापराव जाधव सुद्धा आपल्या सोबत होते. आपण बघतोय लक्षवेधी लढती कुठल्या असतील. मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे शिवसेना वर्सेस अनिल देसाई ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. या दोघांमध्ये जोरदार सामना होईल. सदाशिव लोखंडे शिवसेना तर भाऊसाहेब वागचौरे ठाकरे गट यांच्यामध्ये शिर्डीत लढत होईल. या लक्षवेधी लढतींवर आपण एक नजर टाकतोय. त्यानंतर प्रतापराव जाधव शिवसेना, नरेंद्र खेडेकर ठाकरे गट बुलढाण्याची लढत ही सुद्धा तुल्यबळ होणार आहे. अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये सामना होण्याची ही चित्र दिसत आहे. हेमंत पाटील शिंदे गट तर नागेश आष्टीकर ठाकरे गट यांच्यामध्ये हिंगोलीचा सामना होईल. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना राजू पारवे रामटेक आणि रश्मी बर्वे काँग्रेस यांच्यामध्ये रामटेकचा सामना होणार. कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे संजय मंडलिक तर छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून मैदानात उतरलेत. ही सुद्धा एक तुल्यबळ फाईट होणार आहे. मावळमधून श्रीरंग बारणे शिवसेना तर संजोग वाघेरे ठाकरे गट यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. ही एक लक्षवेधी लढत आपण बघतोय. यामध्ये या तुल्यबळ लढती आहेत. राहुल शेवाळे हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे नेते आहेत तर दुसरीकडे अनिल देसाई हे सुद्धा ठाकरे गटाचे एक दिग्गज नेते आहेत. या दोघांमध्ये मुंबई दक्षिण मध्यचा सामना रंगणार आहे.